हे आहे मीडिया वन नेटवर्क आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र वन न्यूज. आपला अभिमान, आपला महाराष्ट्र. मी शरद पवार गटांचा कार्यकर्ता आहे, बरोबर. वरिष्ठ लेवलला तुम्ही आता काकांची तिकडे बाईट घेतली, परवा काहीतरी आमच्या शशिकांत शिंदे साहेबांनी तिकडे मेळावा घेतलेला आहे. तर हे ह्यांचं पक्षाच्या लेवलला काय चाललंय हे बघून त्यानंतर तो निर्णय राहणार. जर पक्षानं जर तिथं उमेदवार बघा, पक्षानं जर तिथं उमेदवार ह्या दोन्हीची समजा युती झाली, आमच्या राष्ट्रवादीची युती जर झाली तर जो कर्तबगार माणूस असेल त्याच्या पाठीशीच आम्ही उभं राहणार. शेवटी आम्हाला आमच्या भागाचा विषय आहे. फक्त एक नक्की आहे की आम्ही बीजेपीच्या विरोधात आहे. मी स्वतः कुणबी दाखला घेऊन कोण इथं पक्षाचा उमेदवार दिला तर तुमची भूमिका त्याच्याबरोबर कशी राहील? मी पहिलेच सांगितले, तिथं कुणबी आहे, मराठा आहे, तो एससीचा आहे का ओबीसीचा आहे, ह्याच्यापेक्षा त्याचा विकासाचा अजेंडा काय हे बघून लोकांनी काम करावं. कारण आतापर्यंत सगळ्या समाजातली इथे लोक झाली. आजपर्यंत तुम्ही ऐकताय उत्तर भागाचा पाणी प्रश्न कधी सुटला गेला का? आजपर्यंत पाण्यावर राजकारण चाललं, सुटलं का? नाही सुटला. आणि म्हणून जर तिथं ऍक्च्युली त्या व्यक्तीनं पहिलं काम केलेलं असेल त्या भागात आणि करणार असेल, ठोस जनतेला आश्वासन देणारा नेता असेल, जनतेसाठी काचा गाडीच्या खाली घेणारा कार्यकर्ता एखादा असेल, मग तो सामान्यातला असू देत अगर मोठा असू देत, जर सामान्यासाठी ते दरवाजे खाली घेणारा असेल, लोकांच्यात जाऊन बसणार असेल तर त्याच्या पाठीशी आपण उभा आहे. माझा मुद्दा हा होता, 20 वर्षामध्ये कुठलाही कार्यकर्ता तयार झालेला नाही. शंकरराव अण्णा आणि शालिनताईनंतर कार्यकर्ता तालुक्यात घडला नाही. या विषयावर माझी बाईट आहे, तुम्ही बाईट नीट पहा. मी कुठल्याही समाजावर बोललो नाही. फक्त एक आहे की तिथं जो कुणबीचा विषय तिथं निघाला होता, विषय पत्रकार परिषद घेताना आघाडी करून सक्षम पर्यायासाठी पत्रकार परिषद होती, पण तो न विषय होता तो कुणबीवर गेला. काहींनी त्यांचं मत मांडलं, परंतु ज्या लोकांनी आघाडीचा विषय काढला ती लोक आता त्यांच्या पक्षांनी त्याला पर्याय दिलेला आहे, त्याप्रमाणे किती करतील. उद्या पक्षाचा अजून तळ्यात आणि मळ्यात आहे. उद्या पक्ष, प्रत्येकाचा पक्ष, आमचा पक्ष, दादांचा पक्ष ही काय भूमिका घेणार आहे. दोघांची युती झाली तरी युती धर्म पाळावा लागणार. समजा शरद पवार गटानं बीजेपीशी जर ही केली युती केली काय करणार तुम्ही? शरद पवार गट कधीच करू शकणार नाही. केली ऐका, शरद पवार गटानं जर बीजेपीशी युती केली आणि बीजेपीने जर इथं उमेदवार दिला तर तुम्ही काय? आम्ही चळवळीतल्या कार्यकर्ते म्हणून आलेत तर राहणार. परवा तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये मुख्य चेहऱ्यापैकी भाषण केला म्हणजे हो. मग त्या दिवशी तुम्ही मांडलेली भूमिका की 5 मिनिटात तुम्ही म्हणता आघाडीसाठी बोललो होतं आणि अचानक कुणबी वरती विरोध म्हणून आम्हाला बोलायला दोन बाईट दिल्यानंतर आता त्यासाठी तुम्ही आता सुंदर पुन्हा पत्रकार परिषद केली. ते 2 दिवसात अशी कुठली थंड हवेची लाट येऊन गेली की तुम्ही? नाही, थंड हवेची नाही. मी तुम्हाला अगोदरच सांगितले की सर्व समाजामध्ये माझी काही मित्रमंडळी आहेत. मला जे आत्तापर्यंत ग्रामपंचायतीपासून मार्केट कमिटीत गेलो हे सगळ्या समाजाने आपल्याला मदत. बघा, काही जवळच्या माणसांचा असा गैरसमज झाला की आपण त्या समाजावर निवड बोलतोय. तिथं समाजाचा जातीचा विषय नाही, तिथं त्या कर्तृत्वाचा विषय. जर कर्तृत्ववान व्यक्ती असेल तर त्याला तिथं संधी तिथं मिळाली पाहिजे. मग तो ओबीसीतला असेल, तो मराठातला असेल, तो कुणबीतला असेल, चांगला माणूस असेल त्याच्या पाठीशी असावं अशी माझी ठाम भूमिका आहे. त्या दिवशी सुद्धा चांगला कार्यकर्ता ह्या भागातनं घडावा. तो बाहेरचा असला तरी चालतोय, बाहेरच्या जे ह्याच्यात आला तरी तो ज्याच्या त्याच्या पक्षाने ठरवायचा आहे. तुम्ही कोण ठरवलं? ऐका, बाहेरच्या पक्ष जो ठरवल का नाही, पक्ष जो ठरवल त्याचं मी तुम्हाला आता काय सांगितलं की बीजेपी सोडून ह्या दोन्हीची जर युती झाली तर पक्ष जो आम्हाला देईल त्या मनाने काम करणार. नाही, परवा मग पक्षानं सांगितलं होतं का असं आघाडी करायसाठी बैठकीसाठी? आता म्हणताय पक्ष दिलं तर चेहऱ्याला आम्ही मदत करणार. आता विषय काल तुम्ही काकांची पत्रकार परिषद तुम्ही बाईट ऐकली, वरच्या लेवलला अजून तिकिटाचं कुणाचंच फायनल नाही. तुम्ही डायरेक्ट कसं आहे, क्षय व्यक्तीवर येऊ नका. आम्ही क्षय व्यक्तीचं कुणाचं नाव घेतलं नाही. तुम्ही आम्ही कुणाचंच नाव घेतलं नाही. मी अजूनपर्यंत कुणाचंच नाव घेतलं नाही. वरिष्ठ नेते जी काय आघाडी होईल, वरिष्ठ नेते आता म्हणतात तुम्ही वरिष्ठ नेते देतील तो आदेश, बाधित ते तोरण, बाधित सांगाल ते तोरण.
पण परवा जेव्हा तुमची बैठक झाली तेव्हा पक्षानं असा काय आदेश दिला होता का की अशी पद्धत- नाही ही सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र घेतली. सर्व पक्षीय आम्हाला कार्यकर्ते म्हणायचं आले. की नेत्यांचा आदेश होता का तुम्ही सर्व- स्वतःहून- सर्व पक्ष आले होते. अजून नेत्यांचा विषय काय नाही. आज सुद्धा नेत्यांचा विषय अजून काही झालेला नाही. अजून भविष्यात होणार. पण जर आपल्या भागामध्ये अजून बी माझा व्यक्ती आपल्या भागामध्ये एक चांगला कार्यकर्ता जर कुणी तयार होत असेल, अक्षी तो गटातला असावा, तयार होत असेल तर त्याला आमचा सपोर्ट आहे. आणि जर आता उदाहरणार्थ मी सांगू का तुम्हाला, अक्षी आपल्या भागातले दादासाहेब शिंदे कोरेगावला आपण दिले त्या भागातलेच निवडून आले. बघा आता उद्या त्या व्यक्तीनं जर समाजासाठी तालुक्यात अख्खे काम केले आणि उद्या ते आपल्या गटात आले, बघा आमच्यासाठी सुद्धा त्या व्यक्तीने काम केले, ते आले तर त्यांना आपण नाही म्हणू शकत. तसं ज्या व्यक्तीने समाजासाठी समाज म्हणून तालुकाभर काम केले ती व्यक्ती इथं आली, तर अशा व्यक्तीला जर त्या व्यक्तीला अजेंडा विकासाचा असला पाहिजे, सर्व समाजापर्यंत जाण्याचा अजेंडा पाहिजे आणि महत्त्वाची त्याची भूमिका पाहिजे की मी इथं थांबणार आहे आणि ह्या समाजाचं मी काम करणार, हा अजेंडा असेल त्याच्याबरोबर आलं. 1500 कोटी संमिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्ण. छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था. तुमच्या टू व्हीलरचा स्पेशलिस्ट डॉक्टर प्रभुकृपा ऑटोमोबाईल, वाराडिशन, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. अंजली कृषी पर्यटन केंद्र तरडगाव. सुट्टीचा आनंद निसर्गाच्या सहवासात. प्रसिद्ध सूत्रसंचालक व वक्ते प्रकाश राजे. सोहळे अनेक, सूत्रसंचालक 1.